मित्रांनो, आज आपण ज्या कथेला सुरुवात करतोय ती केवळ ऐकण्यासाठी नाही, ती आहे अनुभवण्यासाठी. आजचा हा एक तास तुमच्या मनाला शांत करेल, श्रद्धा दृढ करेल आणि कदाचित तुमच्या आयुष्यात स्वामी समर्थांची उपस्थिती जाणवून देईल. सर्वप्रथम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताई नमः आणि अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर इतिवर्य श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. सद्गुरू म्हणजे कोण? मित्रांनो, सद्गुरू म्हणजे देह नाही. सद्गुरू म्हणजे चैतन्य, जो अज्ञानाचा अंधार दूर करतो, जो दुःखातही मार्ग दाखवतो, जो शब्दांशिवाय शिकवतो. गुरुचरित्र सांगतं, गुरु बाहेर शोधायचा नसतो, गुरु आत जागवायचा असतो. मित्रांनो, जर तुमच्या मनात स्वामी समर्थांबद्दल श्रद्धा असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ लाईक करा, कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा. कारण ही भक्ती फक्त ऐकण्यासाठी नाही, ती वाटण्यासाठी आहे. भगवंतांचे दिव्य स्वरूप. भगवंत कसे असतात? कमळासारखे डोळे, शांत स्मितहास्य, अंतर्मुख तेज, हातात शंख, चक्र, गदा, पद्म आणि भक्तांना अभय देणारा वरदहस्त. हेच ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप. श्री दत्तात्रेय. 3 मुखे, 6 हात, सोबत कामधेनू आणि 4 वेद. श्वानरूपात सेवेत. कलियुगाची स्थिती. मित्रांनो, काळ बदलला आणि माणूस बदलला. धर्म शिथिल झाला, श्रद्धा कमी झाली आणि अहंकार वाढला. लोक देव शोधू लागले, पण माणसातला देव ओळखू शकले नाहीत. गुरुचरित्र सांगतं, जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा गुरु अवतरतो. स्वामी समर्थांचा अवतार. मित्रांनो, अशाच काळात दत्तगुरूंनी पुन्हा अवतार घेतला. कोणत्या जातीत जन्म, कोणत्या कुळात अवतार, हे कुणालाही कळलं नाही. पण अक्कलकोटमध्ये ते श्री स्वामी समर्थ म्हणून जगप्रसिद्ध झाले. कधी भिकारी, कधी साधू, कधी वेडा म्हणून हसवले गेले, पण जे ओळखू शकले त्यांचं आयुष्य बदलून गेलं. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत 2 अध्याय. हा अध्याय आपल्याला शिकवतो भक्ती कशी असावी, निष्काम भक्ती म्हणजे काय, आणि स्वामी समर्थ महाराज मानवरूपात कसे वावरत होते. ही कथा ऐकताना मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा आणि स्वामींचं नाव हळूच मनात घ्या. कामना आणि निष्काम भक्ती. मित्रांनो, गुरुचरित्र सांगतं, जो भक्त काही इच्छा मनात ठेवून स्वामींची भक्ती करतो, त्याच्या इच्छा स्वामी पूर्ण करतात. पण जो भक्त कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्काम भावाने स्वामींची सेवा करतो, त्याला कैवल्यप्राप्तीचा मार्ग दिसू लागतो. मित्रांनो, जर तुम्ही स्वामींची भक्ती कोणतीही अपेक्षा न ठेवता करता, तर कॉमेंटमध्ये निष्काम भक्त लिहा आणि चॅनल सबस्क्राइब करा. नृसिंह सरस्वती आणि कर्दळीवन. मित्रांनो, पूर्वी श्री नृसिंह सरस्वती महाराज प्रकट झाले होते. असंख्य पापी लोक त्यांच्या कृपेने उद्धार पावले.
नंतर ते कर्दळीवनात गुप्त झाले. ही कथा गुरुचरित्रात विस्ताराने येते. पण लोकांचा उद्धार इथेच थांबला नाही. स्वामी समर्थांचा प्रगट अवतार. लोकांचा उद्धार करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज पुन्हा प्रगट झाले. खूप लोकांनी त्यांचा शोध घेतला, पण ते सहज सापडणारे नव्हते. कारण ते कोणत्या जातीत जन्मले, कोणत्या कुळात आले, हे कोणालाही माहीत नव्हतं. मित्रांनो, स्वामींचा जन्म नाही, त्यांचा अवतार आहे. जन्मपत्रिकेचा प्रश्न. एक भक्त स्वामींची जन्मपत्रिका काढायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या मनात शंका येते. ही पत्रिका खरी आहे का? कारण स्वामी आधी गुप्त होते आणि नंतर स्वामीरूपाने प्रगट झाले. म्हणून त्यांच्या कसम्याचा कोणताही पुरावा नव्हता. इथेच जन्मपत्रिकेचा वाद आपोआप संपतो. अनादिसिद्ध स्वरूप. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज हे अनादिसिद्ध आहेत. त्यांचा जन्म नाही, मरण नाही. ते लोकांच्या उद्धारासाठी मानवरूपात प्रकट झाले. अक्कलकोटात आगमन. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये राचप्पा मोदी यांच्या घरी आले. त्यावेळी अनेक भक्त त्यांच्या भोवती जमले होते. त्या दिवशी कलकत्त्याहून एक साहेब फक्त दर्शनासाठी आला. त्याच्यासोबत एक पारशी गृहस्थही होता. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय. हा अध्याय आपल्याला शिकवतो भक्ती कशी असावी, निष्काम भक्ती म्हणजे काय, आणि स्वामी समर्थ महाराज मानवरूपात कसे वावरत होते. ही कथा ऐकताना मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा आणि स्वामींचं नाव हळूच मनात घ्या. कामना आणि निष्काम भक्ती. मित्रांनो, गुरुचरित्र सांगतं, जो भक्त काही इच्छा मनात ठेवून स्वामींची भक्ती करतो, त्याच्या इच्छा स्वामी पूर्ण करतात. पण जो भक्त कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्काम भावाने स्वामींची सेवा करतो, त्याला कैवल्यप्राप्तीचा मार्ग दिसू लागतो. मित्रांनो, जर तुम्ही स्वामींची भक्ती कोणतीही अपेक्षा न ठेवता करता, तर कॉमेंटमध्ये निष्काम भक्त लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. नृसिंह सरस्वती आणि कर्दळीवन. मित्रांनो, पूर्वी श्री नृसिंह सरस्वती महाराज प्रकट झाले होते. असंख्य पापी लोक त्यांच्या कृपेने उद्धार पावले. नंतर ते कर्दळीवनात गुप्त झाले. ही कथा गुरुचरित्रात विस्ताराने येते. पण लोकांचा उद्धार इथेच थांबला नाही. स्वामी समर्थांचा प्रगट अवतार. लोकांचा उद्धार करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज पुन्हा प्रगट झाले. खूप लोकांनी त्यांचा शोध घेतला, पण ते सहज सापडणारे नव्हते. कारण ते कोणत्या जातीत जन्मले, कोणत्या कुळात आले, हे कोणालाही माहीत नव्हतं. मित्रांनो, स्वामींचा जन्म नाही, त्यांचा अवतार आहे. जन्मपत्रिकेचा प्रश्न. एक भक्त स्वामींची जन्मपत्रिका काढायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या मनात शंका येते. ही पत्रिका खरी आहे का? कारण स्वामी आधी गुप्त होते आणि नंतर स्वामीरूपाने प्रगट झाले. म्हणून त्यांच्या कसम्याचा
कोणताही पुरावा नव्हता. इथेच जन्मपत्रिकेचा वाद आपोआप संपतो. अनादिसिद्ध स्वरूप. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज हे अनादिसिद्ध आहेत. त्यांचा जन्म नाही, मरण नाही. ते लोकांच्या उद्धारासाठी मानवरूपात प्रकट झाले. अक्कलकोटात आगमन. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये राचप्पा मोदी यांच्या घरी आले. त्यावेळी अनेक भक्त त्यांच्या भोवती जमले होते. त्या दिवशी कलकत्त्याहून एक साहेब फक्त दर्शनासाठी आला. त्याच्यासोबत एक पारशी गृहस्थही होता. 3 खुर्च्यांची लीला स्वामी महाराजांनी आधीच सांगितलं. बाहेर 3 खुर्च्या मांडून ठेवा. दोन्ही पाहुणे 2 खुर्च्यांवर बसले आणि स्वामी महाराज 3ऱ्या खुर्चीवर बसले. त्यांचे तेज पाहून दोघेही चकित झाले. मित्रांनो, जर स्वामींच्या लीलांवर तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कलकत्त्याच्या साहेबाचा प्रश्न. साहेबांनी विचारलं, महाराज, आपण कुठून आला? स्वामी हसले आणि म्हणाले, आम्ही कर्दळीवनातून निघालो. कलकत्ता पाहिला, बंगाल पाहिला, गंगेचं दर्शन घेतलं. स्वामींचा भारत भ्रमण. स्वामी म्हणाले, हरिद्वार, केदारेश्वर, अनेक तीर्थस्थळे आम्ही पाहिली. गोदावरीत स्नान केलं. हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर पाहिलं. बेगमपूर, मोहोळ, सोलापूर, सगळीकडे हिंडलो आणि शेवटी अक्कलकोटला आलो. मंगळवेढ्यातील वास. मित्रांनो, स्वामी महाराज 12 वर्षे मंगळवेढ्यात राहिले. पण तेथे त्यांची फारशी प्रसिद्धी नव्हती. ते बहुतेक वेळा अरण्यात राहायचे. क्वचित गावात आले तर गलिच्छ जागी बसायचे. लोकांनी दिलेलं जे मिळेल ते खायचे आणि पुन्हा अरण्यात निघून जायचे. लोकांचा गैरसमज. गावकरी म्हणायचे, हा वेडा बुवा आहे. पण त्यांना कळलं नाही की हा वेडा नाही, तर परब्रह्म स्वरूप आहे. मित्रांनो, स्वामींना ओळखतान आल्याने अनेकांनी संधी गमावली. दिगंबर स्वरूप. त्या काळी स्वामींना दिगंबर म्हणत. काही जाणकार लोक त्यांना ईश्वरासमान मानायचे, पण अज्ञानी लोक त्यांना वेडा म्हणायचे. दिगंबर दर्शनाला आले की स्वामी कंबरेवर हात ठेवून दर्शन द्यायचे. श्रोत्यांना आवाहन. मित्रांनो, ही कथा अमृतासारखी आहे. स्वामी चरित्र क्षीरसागरासारखं आहे. श्रवणद्वार उघडा आणि हे अमृत प्या. जर ही कथा तुमच्या मनाला भिडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंट करा. भवभय नाश. जो स्वामींची सेवा करतो त्याचं भवभय नष्ट होतं. विष्णुकवी म्हणतो, जो स्वामींच्या चरणी आहे त्याला कसलीही भीती नाही. अध्याय समाप्ती. मित्रांनो, अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत 2य अध्याय संपूर्ण होतो. हा अध्याय भक्तांना आनंद देणारा, मन शुद्ध करणारा आणि श्रद्धा वाढवणारा आहे. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री गुरु दत्त. जय श्री स्वामी समर्थ.